सहर्ष स्वागत करीत आहे. सुस्वागतम. सादर करीत आहोत जिवंत देखावा. रस्ता तुमच्या बापाचा नाही. रस्ता तुमच्या बापाचा नाही. संकल्पना माजी नगरसेवक प्रवीण पाटील. हे हवालदार सूर्यवंशी. हे तुमच्या गावात, तुमच्या शहरात, तुम्हाला कुठल्याही रस्त्यावर, कुठल्याही चौकात कधीही भेटतील. माणूस तसा दिसायला कडक आहे, पण फणसासारखा. वरून काटेरी, पण आतून मात्र अगदी गोड. बर का? सूर्यवंशी हे सगळं करतात ते तुमच्या भल्यासाठी, तुमच्या सुरक्षिततेसाठी. लक्षात ठेवा, इथून पुढं कधीही कुठेही जाताना तुम्हाला हवालदार सूर्यवंशी कधीतरी नक्की भेटणार. सादर करीत आहोत रस्ता तुमच्या बापाचा नाही. सूर्यवंशी. अरे वा वा वा, एकदम झकास. पाहिला का मस्त गाडी चालवतो यार तू. आपल्याला एकदम आवडलं बर का. हा, पटेल साहेब म्हणजे एकदम ग्रेट माणूस, पोलादी पुरुष. हवालदार साहेब, अहो पण ऐकत. ते काय नाही, पण नाही, बिन नाही. हे बघ, पटेल साहेबांसारखा मोठा हो, घराण्याचं नाव रोशन कर. सगळ्या जगानं म्हणलं पाहिजे. मुलगा असावा तर तुझ्यासारखा, म्हणजेच पटेलांच्या मुलासारखा. आपण हवालदार साहेब, अहो माझं नाव पटेल नाही. खोट, एकदम खोट. तुझं आडनाव पटेल आणि तू सरदार पटेलांचाच मुलगा आहेस. अरे मी लगेच ओळखलं तुला. मला गंडवू नको. अहो डोकं फिरल्यागत बोलू नका. हे बघा, माझं लायसन्स बघा. माझं नाव रोहित शिंदे, पटेल नाही. गैरसमज होतोय तुमचा. काय टाकून आलाय का काय? नीट बोलायचं. एकदम नीट. अनुभव लायसन पाहिला. खरंच की तू रोहित शिंदेच की. मला तर वाटलं तू पटेल, पण आता तू पटेल नाहीस. म्हणजे हा रस्ता पण तुझ्या बापाचा नाही. हे सगळं झालं ती रस्त्यावरच्या त्या बोर्डामुळे झालं बघ. ही बोर्ड बघ, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग. म्हणून मला वाटलं तुझ्या बापाचं नाव पण पटेलच असेल. आला पण तू तर शिंदे. एकदम मोठं कन्फ्युजन. पण बापाचा रस्ता नसताना नो एंट्रीतनं आलास म्हणून कन्फ्युजन. अहो हवालदार, अहो काय बोलताय तुम्ही? तुझ्या डोक्यात आहे तीच. बापानं गाडी घेऊन गेली आणि तू आयटमच्या मागे चाललायस झटकी मारत नो एंट्री मधनं. म्हणून मला वाटलं हा रस्ता तुझ्या बापाचा असेल. तर गाडी घ्या बाजूला आणि दंडाची पावती फाड आणि म्हण हा रस्ता माझ्या बापाचा नाही. पण हा रस्ता माझ्या बापाचा नाही. अगदी बरोबर. आता चल, अकल तुझा छकडा. तर मंडळी, त्याची पोरं
रस्ता आपल्या बापाचा असल्यागत करते. नियम पाळा, कारण आयुष्याची किंमत दंडाच्या रकमेपेक्षा खूप जास्त आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, रस्ता तुमच्या बापाचा नाही. मागचं पडलं, दुस्ती तुटली, जॉनी वॉकर घेतली असेल. मग काय दोस्तानो, कधी सोडताय जॉनी वॉकर? नाही नाही, जॉनी वॉकर नाही, ते आपलं दम कधी सोडताय? म्हणजे तुमच्या ट्रिपल दोस्तीची गोष्ट आपण एकदम सिंगल करू आणि सगळीकडे व्हायरल करू. टीव्ही, पेपरात, सोशल मीडियावर. बातमी कशी असेल? जॉनी वॉकर रस्त्यावर, जॉनी वॉकर घेतलेल्या तिघांचा अपघात. ट्रिपल सीट मुळे गाडी कंट्रोल न झाल्यानं 3 जीवलग मित्रांची एकदम एक्झिट. सगळीकडे शोककळा. वाह, काय बातमी. अरे हो, पण तुझं वडील म्हणजे सुप्रसिद्ध विनोदी नट जॉनी वॉकरच ना? त्यांच्या नावानं ते सुप्रसिद्ध पेय पण आहे म्हणे. काय बोलताय? कोण जॉनी वॉकर? कसलं पेय? आणि आम्हाला सवय आहे टेबल सीटची, काय होणार नाही. याला म्हणायचं कॉन्फिडन्स. एकदम जबरदस्त. मी पुन्हा यांच्या कॉन्फिडन्स नंतर. भावानो, तुम्हीच बर का ते कॉन्फिडन्स वाले बेस्ट. अरे पण झिपऱ्या माकडानो, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन म्हणणारा पुन्हा आला. पण तुम्ही कसे परत येणार? कारण जॉनी वॉकर घेऊनच आलाय तुम्ही. अरे हो, पण तू जॉनी वॉकरचा मुलगा नाही का? आता मला गंडवायचं नाही बर का, आता गंडवायचं नाही. त्यात गांडवायचंय काय? माझा आणि जॉनी वॉकरचा संबंध फक्त पिण्यापुरता, बाकी काय नाही. संबंध नाही कसा? त्याशिवाय का तिवलशीत चाललाय? ते काय नाही. जॉनी वॉकर तुझे वडीलच आहेत. अहो खरंच आमचा काय संबंध नाही. पण कुठं राहता रे तुम्ही? माऊली. हा, हे मात्र एकदम बेस्ट. माऊली म्हणल्यावर काळजीच मिटली. पण थोडा प्रॉब्लेम आहे. तुम्ही माऊलीतला असला आणि तिथंच खपला म्हणून लगेच नेत नाहीत. थोडा प्रॉब्लेम होतो रे. म्हणजे बघा, आता संध्याकाळ झाली म्हणजे पोस्टमार्टेम उद्या सकाळी. आता तुम्ही बाहेर पडलाय म्हणल्यावर घरच्यांनी पाणी तापून ठेवलंच असेल, पण ते सकाळपर्यंत गार होणार. अरे पण आता आंघोळ नाहीत रे घालत. पण मग घरची नातेवाईक मंडळी, मित्र मंडळी रातभर जागीच राहणार. निम्मी सिव्हिल मध्ये, निम्मी तुमच्या घरी. आणि मग वाजत गाजत डीजे लावून पांढऱ्या कपड्यातनं तुम्हाला घरी आणणार. शिवाय सेंट डिओच्या ऐवजी सगळीकडे नुसता निलगिरीचा वास आणि उदबत्तीचा सुगंध. पण त्याच्या आधी पंचनामा, मग घरी निरोप, आणि मग सिव्हिल मध्ये पोस्टमार्टेम, आणि मग बॉडी ताब्यात, आणि मग घोषणा. ट्रिपल सीट आला, ऍक्सिडेंट झाला. ट्रिपल सीट आला, ऍक्सिडेंट झाला. लई झंझट राव. मग बॉडी मिळाल्यावर माऊलीत
माऊलीतनं प्रवास सुरू आणि माऊलीतच दी एंड. आता जॉनी वॉकरशी तुमचा संबंध नाही म्हणल्यावर पुरायचा पण प्रश्न नाही. एकदम भडागणी घरच्यांचा हंबरडा. लई बेकार सीन असतो राव त्यो, लई बेकार असतो. अना डोळ्यासमोर ह्यो समजा सीन आला तसा काय डेव्हलप केलाय एकदम बेस्ट ना. हवालदार साहेब चुकलं आमचं. पुण्या नाही जाणार टेबल सीट, नेप पाळणार. हे एकदम बेस्ट. आता एक झक्कास काम करायचं. दंडाची पावती फाडायची आणि शिक्षा म्हणून एकदम म्हणायचं आम्ही चुकलो, आमचा बाप जॉनी वॉकर नाही, रस्ता आमच्या बापाचा नाही. चला म्हणा, आमचा बाप जॉनी वॉकर नाही, रस्ता आमच्या बापाचा नाही. चला निघा. तर मंडळी, हे सगळं तुमच्या सुरक्षेसाठी. कारण लक्षात ठेवा, वाहतुकीचे पण नियम असतात. आणि म्हणा माझ्या बरोबर, रस्ता तुमच्या बापाचा नाही. अरे ओ पुष्पा, कहाँ चला है रे तू? ऐसी मान तिरकी करके मोबाइल वर बोलते बोलते. थांबो ना जरा, जरा हमसे भी बात करो ना. आणि जरा थांब, 5 मिनिटात कॉल बॅक करतो तुला. तेव्हा हवालदार काय म्हणतो ते बघतो आधी. गाडी जरा बाजूला घेतो का रे पुष्पा? ठोकण्या. हा ऐकला हवालदार, तुम्ही कसं काय ओळखलं? खरंच प्यार से लोग मुझे पुष्पा ही बोलते. झुकेगा नहीं साला. हे पुष्पा, तुला हानीशी बोलता बोलता यमाशी कधी बोलायला लागेल ते नाही कळायचं. आणि यम म्हणेल मग आम फटकर के अट्टम बट्टम सट्टम कर दूंगा. पुष्पाजी, आम्ही पण येऊ का तुमच्या बरोबर त्या हानीकडं, म्हणजे त्या मधाकडं मध चाकायला? ओय हवालदार, नीट बोलायचं. आपल्याला अजून नीट ओळखलं नाही तुम्ही. आपण कोण आहे माहित नाही तुम्हाला. अहो, तुम्ही म्हणजे एकदम फेमस व्यक्ती, पुष्पा लोकमान्य टिळक उर्फ पुष्पा बाळ टिळक. फालतू बडबड नको. काय थांबवलं ते सांगा. ते किल्ली द्या गाडीचे. देणार, किल्ली देणार, गाडी देणार, दंडाची पावती पण देणार. तुम्हाला थांबवले म्हणजे आम्हाला वाटलं तुम्ही टिळक, पण तुम्ही तर म्हणता तुम्ही टिळक नाही, पुष्पा आहे. आईला सगळं कन्फ्युजनच. चला आपलं नशीबच बघा. हा बरं, ती जाऊ दे. ही पावती घ्या आणि मग किल्ली घ्या. कसली पावती? आपण इथल्या मेहरबानाचा राईट हँड आहे. मेहरबानाचा फोन आला ना तर किल्लीच काय, गाडी पण आणून द्याल घरी. लावतो फोन. मेहरबान, अहो आपली गाडी पकडली हवालदाराने आणि किल्ली पण काढून घेतली ना. आणि दंड भरा म्हणतो या. जरा बोला की त्यांच्याशी. बोला. मेहरबानाशी काय बोला? अरे मी काय त्याच्या घरी कामाला आहे वय? ड्युटी असताना आपण कोणाशी बोलत नसतो बरं का. अरे मेहरबानाला फोन लाव, नाही तर त्याच्यापेक्षा कुणी मोठा असेल त्याला लाव. आपण नाही घाबरत कोणाला. जास्तीत जास्त काय होईल, माझी बदली करा, नागपूर नाही तर चंद्रपूरला. अरे महाराष्ट्र एक्सप्रेसचं तिकीट खिशात ठेवून असतो आपण. असल्या गुणानं तू मात्र जाशील एक दिवस खऱ्या चंद्राव. तिथल्या ग तिथं पण खड्डा आहेत, तुला गाडा आहे. तर आणखीन तोंड वाजवलंस ना तर एका बुक्कीत टिंग
काढीन गोळी गत. फाडली बघ पावती, भरदंड. आणि तू टिळक नाहीस, धुरटा पुष्प आहेस. मग बापाचा रस्ता असले का आलायस वाकड मान्या? गुमान म्हणायचं आता रस्ता माझ्या बापाचा नाही आणि सुटायचं कडकडन. चल मान, रस्ता माझ्या बापाचा नाही. चल म्हण लवकर. रस्ता माझ्या बापाचा नाही. हा, आता कसा सरळ आलास? गांधी, टिळक, साने, फुले यांच्या नावानं रस्ते असले ना तरी नियम सगळ्यांना सारखेच. हा तर मंडळी, वाहतुकीचे नियम पाळा, सुरक्षित प्रवास करा. कारण आता तुम्हाला पण कळलंय काय ते. रस्ता आमच्या बापाचा नाही. हा, आता तुम्ही म्हणा माझ्या बरोबर, रस्ता तुमच्या बापाचा नाही.